खरं तर पुणे पोलिसांनी केलेली कारवाई मेफेड्रोन संदर्भात आहे। मात्र आपल्या राज्यात देशात ड्रग्सचे प्रकार किती आहेत आणि ड्रग्स घेणाऱ्यांमध्ये कोणती लक्षणं आढळून येतात हे जाणून घेण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। सुरुवातीला बघूया भारतात मिळणाऱ्या ड्रग्सचे प्रकार। अल्प्रोझोलम ज्याला कुत्ता गोली म्हटलं जातं, तर मेफेड्रोन ज्याला MDMA, एक्स्टसी, म्याव म्याव, पार्टी ड्रग ही म्हटलं जातं। कोकेन किंवा हेरोइन ज्याला ब्राउन शुगर ही म्हटलं जातं। चरसही ड्रग्सचा एक प्रकार आहे। कॅनबिस किंवा गांजा हा अजून एक। भांग आहे, अफू पण आहे। ड्रग्स घेणाऱ्यांची काय लक्षणे असतात? व्यक्तीच्या वागण्यात हळूहळू बदल होऊ लागतो। अभ्यास, खेळात, दैनंदिन कामांमध्ये लक्ष लागत नाही। घरात इंजेक्शन, सिरिंज ही आढळू शकते। डोळे लाल आणि निस्तेज होतात, डोळ्यांखाली सूज येते। बोलताना अडखळणे, उभे राहिल्यावर तोल जाणे ही पण लक्षणं आहेत। सतत नैराश्य, तणावात असणे, भूक मंदावणे। निद्रानाश, स्मरणशक्तीत घट, आक्रमकता, भास होणं अशी ही लक्षणं आहेत। फुफ्फुस आणि इतर आजारात वाढ होऊ शकते। ड्रग्स विषयीचं इन्फोग्राफिक्स पाहिल्यानंतर आता आपण पाहणार आहोत तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया, आणि त्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। परत एकदा आपला आजचा प्रश्न बघूया। पुण्यासह सांगलीत हजारो कोटींचं ड्रग्स जप्त। महाराष्ट्र ड्रग्सच्या विळख्यात सापडलाय असं वाटतं का? सोशल मीडियावर काय आहेत लोकांच्या प्रतिक्रिया? यूट्यूबवरून उद्धव भिसे, गुजरातमधील पोर्टमधून ड्रग्स महाराष्ट्रामध्ये येऊ लागलंय। यूट्यूबवरून प्रणव काटकर, महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला गेले, गुजरातचे धंदे महाराष्ट्रात आले। यूट्यूबवरूनच दर्शन शिर्के, महाराष्ट्रातील मुलांना सुनियोजितपणे व्यसनाधीन करण्यात येत आहे। फेसबुकवरून आनंद बोरसे, गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट आहे, तरुणाई उद्ध्वस्त होत आहे। प्रशांत पूजा, नेते आपले खिसे भरण्यात व्यस्त आहेत, मग तरुण पिढीचं काय होणार? इंस्टाग्रामवरूनच बाळकृष्ण पोकळे, महाराष्ट्र ड्रग्ज आणि गुन्हेगारीच्या विळख्यात सापडला आहे, लक्ष देणे गरजेचे आहे, महाराष्ट्रात गुन्हेगारी भयंकर वाढली आहे। ललित पाटील ड्रग्स प्रकरण ताजं असतानाच पुणे पोलिसांनी केलेली कारवाई नक्कीच मोठी आहे। त्यांच्या कारवाईनं ड्रग्सचं राज्यभर पसरलेलं जाळं उसवायला नक्कीच सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही। अशा कारवायांमधूनच ड्रग्स सारख्या जीवघेण्या विळख्यातून तरुणाईला वाचवता येऊ शकतं। पुणे पोलिसांची ही कारवाई ज्यांच्या मार्गदर्शनात झाली आहे तेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आपल्या सोबत आहेत, आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला। सर, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे, आणि सर्वात पहिले मी आपलं अभिनंदन करते। एकानंतर एक मोठ्या कारवाया आपण केल्या, मात्र दुर्दैवी आहे की एवढं ड्रग्स आपल्या देशात किंवा आपल्या राज्यात सापडतंय। एक फॉरवर्ड लिंकेजच्या पद्धतीनं आपण हे शोधताय असं कळलं। काय नक्की पद्धत आहे, काय टिप मिळाले ज्यामुळे आपण हे ड्रग्स शोधून काढलत? धन्यवाद सविताजी। खरं आम्ही ज्यावेळी 19 तारीखला प्रथम कारवाई केली, ते कारवाई आम्ही प्रथम कन्साइनमेंट 500 ग्रामचे होता। 2 आरोपी एका गाडीमध्ये सापडले होते। ते आज अंदाजन 19 तारीखचे सकाळीपासून आज अप्रॉक्सिमेटली 60 तासात आम्ही आता ते फिगर भौतिक सुमारास 1850 किलोचे माल
कन्साइनमेंट जे कॉन्ट्राबँड होता अशा मोठ्या प्रकारची रिकव्हरी मिळण्यात आम्हाला यश मिळालेली आहे आणि खरी एक मोठ्या प्रमाणाची एक रॅकेट समोर आलेली आहे आणि आम्ही या प्रकरणाला सुरुवातीपासून ड्रग फ्री पुन्हा ज्यावेळी आम्ही चार्ज घेतले होते त्याच वेळीपासून आमचे एक प्राधान्याचे विषय होता आणि त्या आधारेवर पूर्ण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस मध्ये कुठून हे मॅन्युफॅक्चर होतो आणि कुठेपर्यंत सप्लाय चेन यांचे आहे हे पूर्णपणे अनरेव्हेल करायचे अनर्थ करायचे या दृष्टिकोनातून आम्ही टीम्स लावले होते आणि ऍक्च्युली पुण्याला वेगवेगळे ठिकाणी दिल्ली येथे आमची जी ऑपरेशन्स झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळाला ऍक्च्युली आता पण आम्हाला आता आजच संध्याकाळी जी दुपारपासून जे कारवाई होती सांगलीला येथे पण अंदाजन 150 किलोचे कॉन्ट्राबँड सापडलेली आहे खरं ऍक्च्युअल टार्गेट आहे की एक छोटासा कन्साइनमेंट पकडून याचे हे काही उद्दिष्ट सिद्ध होत नाही म्हणून ओरिजिन म्हणजे फॅक्टरी जिथे मॅन्युफॅक्चर होत आहे आणि जे लोक याचे किंगपिन्स आहे आणि नंतर जे पूर्ण सप्लाय चेन पर्यंत अनर्थ करणे अत्यंत गरजेचे आहे ती भूमिका त्या टार्गेट लक्षात ठेवून आम्ही सुरुवातीपासून ही कारवाई केली होती आणि मोठा यश पुणे शहर पोलीस दलाला भेटलेले आहे नक्कीच सर एकंदरीत जर बघितलं तर पुण्यामधनं हा टिप ऑफ मिळाला आपल्याला आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले आहात आणि पुण्यातल्या ह्या आधीच्या सुद्धा कारवाया आपण पाहिल्या तर पुणे हे कुठंतरी हेडक्वार्टर म्हणायचं का महाराष्ट्राच्या ड्रग्सच्या उद्योगाचं असं सांगता येत नाही परंतु नक्कीच ही गोष्टी ऍक्च्युअली फॅक्च्युअल आहे की हे केस आणि याचे पूर्वी 1-2 केस झालेली आहे ज्यामध्ये जे व्हॅल्यू ऑफ कॉन्ट्राबँड होते जे क्वांटिटी ऑफ कॉन्ट्राबँड होते ते अत्यंत मोठा क्वांटिटीचे होता म्हणून आणि यामध्ये पण जे काही आरोपी आहेत त्यांचे पूर्वीचे क्राईम रेकॉर्ड पण अशा प्रकारचे गुन्ह्यामध्ये दिसून येत आहे तर नक्कीच ही ऍक्टिव्हिटी पुण्याला काही प्रमाणात चालू असतील परंतु ही आम्ही नक्कीच आपल्याला आणि आमचे सगळे दर्शकांना आश्वासन देऊ इच्छितो की ड्रग फ्री पुणे ड्रग फ्री स्टेट ड्रग फ्री सोसायटी हे शासनाने आमच्यासाठी उद्दिष्ट एक टार्गेट म्हणून दिलेली आहे आणि अत्यंत गांभीर्याने या प्रकरण हाताळण्यात आलेली आहे आणि खरं जसं मी रिपीट करतो की ओरिजिनल टिप ऑफ हे फक्त 500 ग्रामचे कन्साइनमेंटची होती आणि त्यात एक थ्रेड पकडून आम्ही वरपर्यंत गेलेले आहे आणि आता पण आमची जी याचे इंटरनॅशनल रॅमिफिकेशन्स आहे जे एक्सपोर्ट होत होता किंवा जी सप्लाय चेन महाराष्ट्राचे वेगवेगळे शहरात असतील किंवा देशाचे वेगवेगळे मोठे शहरात असतील पूर्ण आमचे रडारवर आहे आणि यांना शेवटपर्यंत आणि पूर्णपणे अत्यंत डिटरंट याचे इम्पॅक्ट होईल अशा प्रकारचे कारवाई होईल अशा प्रकारचे आमची नियोजन आहे सर एक नाव समोर येतंय सॅम ब्राऊन म्हणून हा सॅम ब्राऊन नक्की कोण आहे आणि तो आपल्या रडारवर आहे असं कळतंय खरं अशा प्रकारचे एलियास नाव काही प्रसार माध्यमामध्ये अशा कळते आम्हाला लेकिन खरं जर सांगायचे असतील तर अशा काही व्यक्ती ऑफिशियली आमचे रडारवर आहे असं आम्हाला सांगता येत नाही परंतु त्याची काही मिळते जुलते नाव जे ऑलरेडी आमचे रेकॉर्डवर आलेले आहे एका व्यक्ती आहे जे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे ते सध्या फॉरेन पासपोर्ट होल्डर आहे त्याचे पूर्वी क्राईम रेकॉर्ड अशा प्रकारचे गुन्ह्यांमध्ये होती ते एक मेजर वर्टिकल म्हणजे मेजर एक या पूर्ण रॅकेटचे एक मेजर सूत्रधार असल्याचे आम्हाला कळते ते सध्या फरार आहे त्यांना अटक करायसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे त्याचे जे काही सेंट्रल एजन्सीजची मदत यामध्ये गरज पडतील एलओसी उघडण्यात आलेली आहे जे काही रेड कॉर्नर नोटीस वगैरे इश्यू करायची आहे ती पण प्रोसिजर सुरू करण्यात आलेली आहे आणि अत्यंत गांभीर्याने आणि युद्ध पातळीवर ह्या व्यक्ती जे खरं एका कुरिअर एजन्सी मार्फत काही कन्साइनमेंट याचे पूर्वी विदेशात पाठवलेले आहे
ते पण पूर्ण रॅकेट अनर्थ करण्याच्या दृष्टिकोनातून हे व्यक्ती अत्यंत महत्वाचे आहे. सर, आपण आत्ताच कुरिअरबद्दल म्हटलात. एक प्रश्न मनात येतो की एक काळ असा होता की बाहेरून ड्रग्ज स्मगल व्हायचे भारतात, मग नंतर देशातलंच बघितलं तर एक असा विचारतं की गुजरातच्या पोर्टमधून यायचे, पण आज आपण बघतो आहोत की आपल्याच MIDC मध्ये हे ड्रग्ज बनवल्या जात आहे आणि आत्ता आपण एक्सपोर्ट केल्या जात आहे हे सुद्धा म्हटलं. तर हे एक्सपोर्ट, आपली माहिती काय आहे, कुठल्या पद्धतीनं हे एक्सपोर्ट केल्या जातं, काय माध्यम वापरल्या जातं, ते एक्सपोर्ट होताना पकडल्या कसं जात नाही? बरोबर आहे सविताजी, यामध्ये ऍक्च्युली आमचे पण लक्षात हे प्रथमच वेळी अशी गोष्टी समोर आलेली आहे की इंडियातून इथे फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चर्ड हे कॉन्ट्राबँड विदेशात जात आहे आणि दिल्लीचे मार्गानी म्हणजे एअरनी ते मेजर कन्साइनमेंट्स गेलेली आहे अशा दिसते. आणि ते जे रेडी टू ईट जे प्रोसेस्ड फूडचे जे पॅकेट्स असते त्या पॅकेट्समध्ये कन्सील करून हे पाठवण्यात येत होता अशा प्रकारची बाबी तपासात आतापर्यंत निष्पन्न झालेली आहे. त्या लक्षात ठेवून आता फक्त दिल्ली एक मार्ग असतील इंटरनॅशनल सप्लाय चेनमध्ये ही आम्ही सांगत नाही. यामध्ये नक्कीच काही डिफरंट सी रूट, एअर रूट, रोड रूट, काठमांडूचे रूट पण आता काही समोर येत आहे. ती सर्व आम्ही तपास करत आहे. परंतु जे आपण मूल प्रश्न विचारले की आमचे पण लक्षात हे प्रथमच वेळी अशी गोष्टी आलेली आहे की इंडियामध्ये इथे या भागात फॅक्टरीमध्ये तयार झालेले असे कॉन्ट्राबँड्स हे विदेशात जात आहे आणि मोठे क्वांटिटीनी जात आहे. तसेच इंडियाला पण वेगवेगळे शहरात, राज्याचे वेगवेगळे शहरात पण ही यांची सप्लाय चेन पसरली होती. ही कारवाईमुळे मला विश्वास आहे की हे पूर्ण रॅकेटला मोठा झटका बसेल आणि आम्हाला एक ओव्हरऑल अशा प्रकारचे हे ड्रग्सचे विरुद्ध एक ओव्हरऑल फील गुड फॅक्टर समाजात नक्कीच दिसेल. सर, सगळ्यात मोठी चॅलेंज, सगळ्यात मोठं आव्हान हे सगळं ऑपरेशन राबवत असताना तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युली म्हणजे ज्यावेळी एक छोटासा कन्साइनमेंट 19 तारीखला सकाळी भेटला आणि त्याचे नंतर सेकंड ऑपरेशन मध्ये सुरुवातीला 500 ग्राम, नंतर दुसरा आरोपी पकडले 500 ग्राम, तिसरा ठिकाणी पकडले 750 ग्राम, म्हणजे 1 किलो 750 ग्राम एकूण सापडला होता 19 तारीखला दुपारी, ज्या दिवशी मी प्रथम प्रेस कॉन्फरन्स घेतले होते. आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण आम्ही म्हटलो होतो की आमचे अपवर्ड आणि डाऊनवर्ड जे काही फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस आहेत ते पूर्ण आम्ही शोधून काढणार आहे. आणि लगेच त्या दिवशी 55 किलो एका फॅक्टरीला पुण्याला सापडला. नंतर लगेच 600 किलोचे कन्साइनमेंट ते फॅक्टरी आम्हाला अनर्थ करण्यात यश मिळाला. आणि नंतर जी फॅक्टरीतून ती कन्साइनमेंट दिल्लीला गेली होती तिथे आम्हाला इमिजिएटली पूर्ण इम्पॉर्टंट गोष्टी आहे की जे इथून या फॅक्टरीतून कन्साइनमेंट दिल्लीला गेला होता या काळात ती आम्हाला पूर्णपणे रिकव्हर करण्यात यश मिळाला. ही करताना क्विकनेस म्हणजे स्विफ्ट कारवाई, मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ देऊन सगळे टीम्स आमचे वेगवेगळे एअर ट्रॅव्हल करून वेगवेगळे शहरला सुरुवाती प्रथम दिवसापासून प्री पोझिशन करणे अत्यंत एक ऑर्गनायझेशनल एक एफर्ट होता. खरं पुणे शहर पोलीस दलाचे जे पूर्ण क्राईम ब्रांचची टीम होती, आमचे अधिकारी कर्मचारी, सुरुवातीच्या प्रथम श्रेय ऑब्व्हियसली ज्यांना फर्स्ट टिप ऑफ होता ते आहे. परंतु नंतर जे DCP क्राईम ब्रांच होते, ऍडिशनल CP क्राईम होते, जॉईंट CP पुणे सिटीचे होते, सगळे मिळून जे स्विफ्ट ऍक्शन केले ही ते रिझल्ट म्हणून दिसते आम्हाला की कोणताही कन्साइनमेंट हलवण्यामध्ये यश मिळाला नाही. ही प्रमुख एक आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि एक म्हणजे एक सक्सेस स्टोरी म्हणून ते सांगता येते. नक्कीच. चॅलेंजेस ऍक्च्युली जशा प्रकारचे प्रतिसाद
आम्हाला मिळाला, जनताकडून जे आम्हाला एप्रिशिएशन भेटला, ते जे काही चॅलेंजेस असते ते अशा प्रकारचे एप्रिशिएशन जे सर्व स्टेक होल्डर्स वरून भेटत आहे आणि एक पॉझिटिव्ह पार्टनरशिप दिसते की जनताला पण हे मिनेस, हे जे एक एव्हिल आहे, सोशल फॅब्रिक डिस्ट्रॉय करणारा, युवा पिढीवर विपरीत परिणाम होणारे हे जे ड्रग्ज एक मेनेस आहे, त्यांना मला विश्वास आहे की अशा कारवाईनंतर जनताला पोलिसांवर, प्रशासनावर विश्वास होईल आणि एक पार्टनर्ड रीत्याने हे पूर्णपणे खालचेपर्यंत पेडलिंग, मॅन्युफॅक्चरिंग, पेडलिंग, कन्झम्पशन सगळ्यांवर पूर्णपणे आळा घालण्यात आम्हाला यश मिळेल. अत्यंत एक आनंदाची एक फिलिंग आहे, कारण नक्कीच ऍक्च्युअली फ्रॉम ऑल क्वार्टर्स ते मोठ्या प्रमाणात अप्रिशिएशन पोलीस दलाला भेटत. नक्कीच धन्यवाद सर, आपण 0 आवर मध्ये आलात आणि ही सगळी माहिती आमच्या दर्शकांबरोबर शेअर केलीत. आणि आता वेळ झाली अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची, आणि त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न: पुण्यासह सांगलीत हजारो कोट्यावधींचं ड्रग्ज जप्त, महाराष्ट्र ड्रग्जच्या विळख्यात सापडलाय असं वाटतं का? एकूण 22,000 मतं युट्यूबवर. 94% लोकांनी होय म्हटलंय, 6% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. %91 लोकांनी होय म्हटलंय, 9% नाही. फेसबुकवर 84% लोकांनी होय म्हटलंय, 16% नाही. एक्सवर 90% होय म्हटलंय, 10% नाही. देशाचा आधारस्तंभ, देशाचं भविष्य आतून पोखरण्याचं काम हे ड्रग्ज आणि या विषारी ड्रग्जचा कारभार करणाऱ्या टोळ्या करत आहेत. हा प्रश्न एका जिल्ह्यापुरता, एका राज्यापुरता नाहीये, तर हा आंतरराज्य, आंतरदेशीय आहे. हा प्रश्न एका व्यक्तीपुरता, एका टोळीपुरता मर्यादित नाहीये, तर ड्रग्जमुळे पिढीच्या पिढी उद्ध्वस्त झाल्या आहेत. कोट्यावधींचे आयुष्य जिवंतपणी नर्क बनलेले आहे. कोट्यावधी कुटुंब कायमस्वरूपी आर्थिक खाईत लोटल्या गेली आहेत. त्यामुळेच बाहेरच्या अनेक देशात याकडे अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा म्हणून पाहिलं जातं. भारतात तुम्ही खूप श्रीमंत असाल, पॉवरफुल असाल, सत्तेच्या वर्तुळात असाल, कुठल्या तरी जातीचं, समाजाचं तुम्हाला पाठबळ असेल, तर तुम्ही कोणताही गुन्हा करून स्वस्तात सुटू शकता असा समज आहे. त्यामुळे इतर गुन्ह्यांप्रमाणेच या अतिगंभीर अशा ड्रग्सच्या धंद्याकडे सुद्धा अत्यंत कॅज्युअली बघितलं जात असावं. खरं तर हा समज असण्यासाठी कारणेही आहेत. ड्रग्सच्या केसेसही इतर केसेस सारख्याच रखडतात आणि त्यात शेवटी सजा होण्याची टक्केवारी ही समाधानकारक नाही. सरकारनं आपल्याकडून खास या क्षेत्रात कन्व्हिक्शन रेट वाढावा यासाठी सरकारी वकील आणि अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू केल्याचं कळतंय. हे असले तरी ड्रग्सच्या या भूतानं महाकाय स्वरूप घेतल्याचं आपण बघितलं. या व्यवहारात काम करणाऱ्या सर्वांना जन्माची अद्दल घडेल असा धडा कायद्यानं शिकवला गेला पाहिजे. ड्रग्ज विरोधात कारवाया सुरू आहेत. हजारो किलो ड्रग्ज पकडलं जात आहे, ही चांगली गोष्ट आहे. हे पकडलं गेलं नसतं तर राज्यातल्या, देशातल्या युवा पिढीच्या शरीरात पोहोचलं असतं, हेही खरं आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात हे ड्रग्ज येतं कुठून? हे तयार होत असताना याला आश्रय, आशीर्वाद कुणाचा मिळतो, हे प्रश्न अनुत्तरित राहतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.